हॅलो फ्रेंड्स, शुभ सकाळ। तुम्ही बघत असाल किती सुंदर असं क्लायमेट आहे सकाळचं। आम्ही सर्वजण गावी चाललोय। माझी फॅमिली, माझे भाऊ, माझी वहिनी, दादा, ताई, भाऊजी सगळे पुढे गेले आदल्या दिवशी। मी, स्वप्नील, माझी बहीण आम्ही नंतर चाललोय। तुम्ही बघत असाल किती सुंदर क्लायमेट आहे। धुकं एवढं आलंय छान। सकाळचे 6 वाजलेत, पण खूप थंडी पण आहे, पाऊस पण छान पडतोय आणि क्लायमेट तर एवढं सुंदर आहे ना, खूप छान वाटते। गवत पण किती छोटे आले आत्ताचं। पाऊस पण चालू आहे, हे तुम्ही पाहू शकता। पूर्ण ढग असे खाली उतरलेत, एवढं धुकं आहे। तुम्हाला मी गावची सगळं क्लायमेट, पाऊस सगळं दाखवणार आहे। स्वप्नील, कसं वाटतंय बॅग उचलून? खूप सुंदर, मजा आली? जिमला जायची गरज नाही ना। ही आहे आमची बहीण पल्लवी। हाय, कसं वाटलं पल्लवी बॅग उचलून? खूप छान, मजा आली? माझ्या मोठ्या ताईची मेहरबानी आहे बॅगांची। गावच्या बद्दल खूप साऱ्या बॅग घेऊन आले ना ती। खूपच। चला, पावसामुळे ना गाडी दारापर्यंत जात नाही, तर थोडं चालावं लागतं आम्हाला बॅगा घ्यायला। बघा, आम्ही आल्या एवढा पाऊस पडायला लागलाय। खूप पाऊस पडतोय, पण खूप छान वाटतंय। मला तर भिजायची एवढी इच्छा झाली ना, मी तर भिजणार आहे। तुम्ही बघू शकता किती छान वाटते गावी। हा पल्ली, कसं वाटतंय गावी? खूप छान वाटतंय। पाऊस पडतोय, पावसात भिजायला, निसर्गरम्य वातावरण आणि पावसाची मजा। पाऊस वाढला का? हा, आता कसं नसेल ना, दिवसभर तरी काय वाटणार नाही। हे हाय, कुठे चाललात पावसातून? पल्ल्यावर? अरे बापले, पाणी आलंय, त्यामुळे आम्ही सगळे बघायला चाललोय। अरे वा, चलो पर्यावर। ए, तुम्हाला मजा येते पावसातून? अरे पण तुम्ही आलायत कुठे? तुम्ही कुठे आलायत? नाही, पण तुमच्या गावाचं नाव काय? अरे वारे, शारू बघा कुठे गेली। अरे बापरे, कोकण आणि पाऊस, मजाच खूप वेगळी आहे। सगळीकडे मस्त हिरवंगार वातावरण झालंय आणि खूप मजा येते। मगर आहे? हाय, आम्ही आलो आहे रिसॉर्टला। आमच्या गावापासून जवळ रिसॉर्ट आहे, तर आम्ही मुलांना घेऊन आलो आहे इथे। रिसॉर्ट मध्ये थोडे एन्जॉयमेंट करण्यासाठी आलो आहे। ऑल फॅमिली आहे माझी।
छान रिसॉर्ट आहे हा. हे माझे भाऊजी आहेत, मोठे भाऊजी. ह्या मॅडमचं बघा काय चालू आहे स्लाइड वरती. लवकर फास्ट. हाय कर. पाहू शकता किती सुंदर रिसॉर्ट आहे हा. छोटसच आहे पण खूप छान आहे. वॉटरफॉल पण किती छान आहे आर्टिफिशियल. मोबाईल आहे. हाय ताशिया. ताशिया ताशिया कुठे आलाय? हॅलो फ्रेंड्स, आता आम्ही चाललो आहे. आमची गावची कुलदेवता आहे, त्याच्या आम्ही पाया पडायला चाललो आहे. आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर क्लायमेट आहे. छान पाऊस पण चालू झाला आहे. खूप छान क्लायमेट आहे. कोकणात क्लायमेट तर तुम्हाला माहितीच आहे किती छान आहे. हे बघा इकडे फोटोशूट चालू आहे. कुठे आहे तुम्ही आता? ही माझी फॅमिलीच आहे. हे माझे मोठे भाऊजी आहेत. ही माझी वहिनी आहे. हा माझा तशू आहे. तशू. ही माझी शारू कोंबडी. आ हाय कर बाबू. चलो हाय कर शारू. ओजस. हा माझा ओजस. ओजस. ही माझी मोठी ताई आहे. हा माझा मोठा भाचा आयांश, माझी मोठी ताई. आणि हा माझा विहान. हे आहो माझे. ही फोटोग्राफर बहीण. तुझ्या गाडी बसतो बसतो. दादा ये रे बाबा. ऐकत नाही हा भाऊजी. उद्या आम्ही मस्त नदीवर येणार आहोत मासे पकडायला. चढणीचे मासे भेटले तर मी तुम्हाला नक्की दाखवेल. बघा किती छान असं सुंदर. नदीला ह्या वर्षी लवकरच पाणी आलं कारण पाऊस खूप लवकर चालू झाला. व्हिडिओ होता का यार? गाईंचा पोलीस आले. पोलीस आले. तशू गाडीचा आवाज येतोय. नको खता नाही सांगायचं का? काय करते? हा माझा भाऊ आहे बावा दादा. बावा दादा हाय कर. हाय. मामा पळते. हा माझा मामा आहे. मामा बऱ्याच ना? हा कुठे चाललास? चालल्यास कुठे? म्हशी शोधायला. म्हशी वगैरे चाललायस. पाऊस बराच आहे ना गावी? मासे भेटले? नाही. दे ना भेटले तर. नाही भेटलेच नाही. नाही भेटले ना? ठीक आहे चालेल. बघू आम्ही आज. मामाच्या म्हशी भरपूर द्यायचा. बिझनेसच आहे ना.
मामाचा तबेला बाबू गेला येतोय तो आला आला बाबू आले त्यांना सांगूया दापोलीला चाललोय मंदिरात पाया पडायला जरा देवाच्या. पुढे गेल्या होती खाली झाली टपकन काल वाटते गाडी वगैरे तुम्हाला चालूच करायला ये नाही पडतं काय तो बटन शोधून लावलं काय बटन उलट फिरवायचं असतं. भरती किती लागते तिकडे. ही गावची आमच्या सान आहे. हे आमच्या गावचं मंदिर आहे, आमची कुलदेवता. सगळेजण आम्ही पाया पडायला आलोय आता. थांब जाताना आधी देवाच्या पाया पडणार मग गाडीच्या समोर उपाय देव बोरिंग पाहिजे तर बोरिंग लाव. पहिलाच पोल बघ हीच आपण शिमग्यात नाचवतो पालखी. ही जुनी पालखी आहे, ही नवीन आहे. त्याच्या अगोदरची पण ते पाणी हे पाणी हा असं आपलं म्हणजे आपण डायरेक्ट फुलं घालायचं. हा ते काय पण ठेवतो फुलं. गावची कुलदेवता. पाया पडा. आई आहे ना. पिपाणीवाले घरात आहेत, ते पिपाणीवाल्यांच्या घरात जायला लागेल. पिपाणी बोलू शकते चालवी हे आमची गावची ग्रामदेवता आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर मूर्त्या आहेत या देवीच्या. खूप छान वाटतं देवळात आल्यावरती, प्रसन्न वाटतं एकदम. म्हणून आम्ही जेव्हा गावी येतो तेव्हा आम्ही देवळात जाऊनच येतो. ही आमची नवीन पालखी आहे, ही आमची जुनी पालखी आहे. शिमग्यामध्ये जी पालखी नाचवतो ना आपण, त्या पालख्या आहेत. त्या अशा वर आम्ही लावून ठेवतो नंतर. किती मंदिर सुंदर आहे आणि खूप प्रसन्न वाटतं आल्यावरती.
आता बघा घाबरेला, आता बघा घाबरेले. शादू जम्पिंग. आम्ही आलोय सर्वजण दापोलीच्या बीच वरती. फुल आणि आम्ही एन्जॉयमेंट चालले त्या मुलांची. पाण्याच्या जास्त आतमध्ये नाही जात आहे. आम्ही लहान मुलं असल्यामुळे आम्ही तिथे कॉर्नरलाच खेळतोय. अरे मुलं वा, खूप अरे एन्जॉयमेंट वा, very करतायत good. आणि संध्याकाळचं क्लायमेट आहे तर खूप छान वाटतंय. तुम्ही बघू शकता शारीची तर खूपच मजा येते. तशी पाण्यात येतं आम्ही आलो आहे दापोलीच्या बीचवर. दापोलीला आलो आम्ही बीचवर. तुम्ही बघू शकता पिंकी. भारी वाटते का? कसं वाटतंय? जाते पाण्यामध्ये? जा पोरांना घेऊन. तशी जाऊया आपण. कॅमल बघा, उंट. आयश मजा आली? हा. सार्थक बैठ ह्याला घे. सार्थक ह्याला घे मागे. टांगा गाडी. फोन बी सोड, साईड फोन सोबत आणि घट्ट पकड, मध्ये बसव व्यवस्थित. आता इकडे काय नाही, एवढं काही स्पीडने नाही ती गाडी. चला इथे थांबते, फोटो काढायचा. फोटो काढ. आता फोन दे, फोटो घे. कॅमेल्यावर बसायला घाबरते. पिंकी, पिंकी तो भडकला, तो भडकला आता. ताई पूर्ण घाबरते. अगं तर विहान बाय. सोरा थोडी स्माइल दे, घाबरू नको. स्वप्नी लांबून घे, स्वप्नी लांबून घे व्हिडिओ.
फोटो काढ. बाय विहान. अरे ओजस द्यायचं ना ओजस. अरे ओजस लगे. अगं बाई, अरे ओजस लगे ना. बाय यो. ए बाय ओजस. चल दादा. खाली वेट ब्लॉकला. हे असं नको करू, तर धावेल बाय. घाबरली माझी पोरगी. ग बाई सोनू शारू. अरे जो लॉक खोल. व्हिडिओ गेला. मजा आली का? विहान. चल जण ए पिंकी पुढे पुढे सर का बाबा बाबा कॅमेरावर बसले. आय अंश पकड पकड पकड. हे बघा, तुम्ही पाहू शकता संध्याकाळचं क्लायमेट आणि वातावरण एवढं सुंदर होतं ना. खूप आभाळ एकदम भरून आलं होतं. संध्याकाळचे 7 वाजले होते. सूर्य पूर्ण मावळला होता आणि आभाळ खूप छान. समुद्राच्या लाटा पण खूप छान. हां, काय म्हणायचं तुम्हाला पाणी आल्याबद्दल आपल्या गावात? अथक प्रयत्नांनी हां यांनी पोयनळ गावामध्ये राववाडी, खास करून राववाडी, बहुतेक गावं पाण्यापासून हे आहेतच, पण पोयनळ राववाडी हे असं वंचित होतं पाण्यापासून. पण आज आम्हाला इथे आल्यानंतर पाणी जे मिळालं, 24 तास पाणी मिळालं आज खास करून. हो, 2 दिवस झाले 24 तास पाणी आपल्याकडे. 24 तास पाणी आहे. खरोखर आम्ही त्यांचं आभारी आहोत, मनपूर्वक आभारी आहोत. अनेक वर्ष झाले आपल्या गावात पाणी नव्हतं. राजू दादामुळे खूप प्रयत्नाने, त्यामुळे आम्हाला खरोखर त्यांचा विचार आहे. यांच्या पाठीशी आम्ही केव्हाही उभे असणार. हा, खरोखर राजू दादाने भरपूर केले सगळ्यांसाठी. तुमचं काय राजूदा मत आहे? तुम्ही एवढे अर्थात प्रयत्न केले. नाही काय माहिती, आता 28 वर्ष ह्या रावड तिकडच्या रावडीत पाणी होतं.
हा 28 वर्षांनी पाणी इकडे आलं हा राववाडी असेल ना. मी ग्रामपंचायतला गेल्याच्या नंतर 2015ला ग्रामपंचायतला गेलो. ग्रामपंचायतला गेल्याच्या नंतर मी अजय शेठ बिरवडकर त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करत होतो आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केल्याच्या नंतर त्यांच्या विचाराने मी आत्तापर्यंत काम करत आलो आणि माझ्या राववाडीत ह्या संपूर्ण गावात मी कामाचा बिरवडकरांच्या मुले कामाचा विकास करत आलो. बरोबर. आणि दुसरे आवार म्हणजे अजय शेठ बिरवडकर यांचे, जसे राजूभाईंच्या मागे ते नेहमी सतत हो पाठीमागे ते नेहमी असतात उभे असतात आणि त्यांच्या आमच्या मागे. सर्वांच्या मागे तसेच आशीर्वाद आमचे राहून दे. बस बरोबर. धन्यवाद. खूप मोठं. हे बघ खाली किती पडलेत करवंद. बापरे. वियान कुठे चाललायस तू आता? नंदा इकडे जोरात बोल. कुठे कुठे चाललंय? नंदा इकडे पलीकडे. बॅटरी घेऊन चाललोय. येताना आम्हाला काळोख भेटणार. आता काळोख होणार आहे कारण आम्ही खूप लेट निघालोय. 6 वाजलेत. हा आणि करवंद बघा किती आहेत. आता वट पौर्णिमा आहे तर आम्ही घेऊन जाणार आहे काढून. ते छान आहे ना. टेस्टी आहे. मी माझ्या सासरी चालले. असं सांग की 5 मिनिटाचा रोड आहे. ब्रिज लागेला साखरवाचा. हा 5 मिनिटाचाच रस्ता आहे आपला. कुठे लांब आहे. हे बघ किती करवंद आहेत झाडावरती. तुम्ही बघू शकता किती सुंदर क्लायमेट आहे संध्याकाळचं. आभाळ पण छान भरले. पाऊस आता येणार आहे. हा साकव आहे. पूल नाही साकव आहे. अलीकडे आणि पलीकडे त्या साईडला माझं घर आहे सासर आणि ह्या साईडला माझं माहेर आहे. फक्त मध्ये ही नदी आहे. फक्त माझं सासर माहेर एकच आहे. आमची वाडी पण एकच आहे. फक्त मध्ये नदी आहे. नदीला पाणी आता कमी आहे. हे बघा आता मी माझ्या घरी पोचले. काकी घरी आहेतच. चला. स्वप्नील आंबे काढतोय. कच्च्या कैऱ्या आहेत ह्या तर त्याला कच्च्या कैऱ्या पाहिजे होत्या म्हणून तो झाडाचे काढतोय. खूप कैऱ्या आहेत अजून सुद्धा झाडाला. आहे का? जोरात. हरी जोरात. मस्त. ठीक आहे रे पिकतील ना तर कच्चे. चटणी खाऊ करून. वाव. झाड आमच्या इथे बघ लांब लचक कडीपत्त्याचं झाड आहे. पाहिजे तेवढा घे काढून. जा घे जर पाहिजे तर. आतून काढ त्यासाठून जा तिकडून. हे बघा कडीपत्त्याचं झाड किती मोठं आहे आमच्याकडे. हे माझ्या मामाच्या घरी आलोय आम्ही आता. मामाच्या म्हशी आहेत. जा वियान हात लाव. जा ना. जा ना वियान. ते बघा तिकडे बघा ती कशी खाते. हा ती मम्मम करते. अरे किडा नाहीये. चल बघ तिला बाय कर.
मामाने वाडा बघा किती छान बांधलाय. काय सुधीर बरं आहेस ना? काय रे बरं आहेस ना? मी आमच्या मामाच्या घरी आले. मामाचं घर बघा तुम्ही, किती छान आहे मामाचं घर. मामाच्या मुलाचं आत्ताच लग्न झालं, रोहित आणि कादंबरी. हे आणलेलं आपलं प्लास्टिक असतं ते, हे अशी गोणी ती आणलेली ते पुण्यात मासे कसे भेटणार पाऊस चारू चारू बेटा से हाय. हा चालू तर हाय झालं. ताई बच्चे कंपनी आहे ओजस ओजस नाही आयश इथेच राहूया. ओजस हाय कर ओजस ओजसची झाली. ओजस लवकर बाहेर आला. ये बेटा व्हिडिओ बस ना स्वप्नील. ए ओजस मोरया मंगलमूर्ती मोरया उनकी मामा की जय. चलो बॅक टू होम. विहान कुठे झालो आता आपण? भांडूप घरी. ओजस कुठे झालंय? घरी. आता सुट्ट्या संपल्या, आपल्या स्कूल चालू होणार. मुंबईला ठाण्याला. येस. काय चाललंय गो आता याचा आपण घे.